भारतातून पळून गेलेला हिरा व्यापारी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक करण्यात आली आहे। ऑल इंडिया रेडिओच्या माहितीनुसार ही अटक केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजे सीबीआयच्या विनंतीवरून करण्यात आली आहे। पीटीआय या वृत्तसंस्थेने अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने सोमवारी म्हणजे 14 एप्रिलला सांगितलं की व्यापारी मेहुल चोक्सी विरुद्ध ही कारवाई शनिवारी करण्यात आली। हिरे व्यापारी मेहुल चोक्सी आणि त्याचा भाचा नीरव मोदी यांच्यावर पंजाब नॅशनल बँकेची सुमारे 13,500 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे। सूत्रांनी सांगितलेल्या माहितीनुसार अंमलबजावणी संचालनालय ईडी आणि सीबीआय या भारतीय यंत्रणांनी मेहुल चोक्सीला प्रत्यार्पणासाठी बेल्जियममध्ये ही कारवाई केली आहे। हे संपूर्ण प्रकरण काय आहे जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र। 29 नोव्हेंबर 2011 रोजी देशाची आर्थिक राजधानी मुंबईतून एक बातमी आली की येथे भारतातील पहिले सोन्याचे एटीएम बसवण्यात आले आहे। या एटीएम मधून लोक सोन्या चांदीची नाणी आणि सर्व प्रकारचे दागिने खरेदी करू शकत होते, पण हे यंत्र लोकांना आकर्षित करू शकले नाही। जवळपासच्या दुकानदारांनी सांगितले की क्वचितच ग्राहक ते वापरतात। एकेकाळी भारताच्या हिरे व्यवसायाच्या पोस्टर बॉय असलेल्या मेहुल चोक्सीकडे पाहिलं तर त्याची कहाणी देखील या एटीएम सारखीच दिसते। त्याची प्रत्येक सुरुवात हिऱ्यासारखी चमकदार होती। त्याच्या पद्धती नेहमीच सोन्यासारख्या लकचकीत होत्या, मात्र परिणाम नेहमीच दागिन्यांच्या दुकानात एखाद्याची फसवणूक झाल्यासारखाच असतो। तुम्ही विचाराल की ते एटीएम तुम्हाला मेहुल चोक्सीची आठवण का आणतं? उत्तर असं आहे की ते एटीएम मेहुलची कंपनी गीतांजलीने बसवलं होतं। फक्त मेहुल चोक्सीच का मनात येतो असाही प्रश्न उपस्थित होऊ शकतो। याची अनेक उत्तरे आहेत। मेहुलने त्याचे वडील चिनूभाई चोक्सी यांचा हिरा कटिंग आणि पॉलिशिंग व्यवसाय विकत घेण्यासाठी परदेशी कंपन्यांना मार्ग दाखवला, मात्र एक वेळ अशी आली की कंपनीच्या वाईट प्रतिष्ठेमुळे कर्मचाऱ्यांना नोकरी मिळवण्यात अडचणी येऊ लागल्या। त्यांच्या बहिणीच्या नावावर असलेली त्यांची कंपनी गीतांजली 2006 मध्ये IPO साठी गेली आणि 330 कोटी रुपये उभारले। त्यानंतर 2013 मध्ये असा काळ आला जेव्हा सेबीने मेहुलच्या फर्मला हेराफेरीच्या संशयावरून 6 महिन्यांसाठी शेअर बाजारात व्यापार करण्यास बंदी घातली। 2008 मध्ये अभिनेत्री कतरिना कैफने त्याच्या हिऱ्याचं प्रमोशन केलं, तेव्हा विक्री एका वर्षात 60% वाढली। त्यानंतर 2018 मध्ये कंपनीचे माजी व्यवस्थापकीय संचालक संतोष श्रीवास्तव यांनी आरोप केला की गीतांजली यांच्या ग्राहकांना बनावट हिरे विकत आहे। 2018च्या सुरुवातीला पंजाब नॅशनल बँकेत 11,300 कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला। या घोटाळ्यात हिरे व्यापारी नीरव मोदी व्यतिरिक्त त्यांची पत्नी आयमी, त्याचा भाऊ निशाल आणि मामा मेहुल चोक्सी हे मुख्य आरोपी आहेत। नीरव मोदी सध्या लंडनच्या तुरुंगात आहे। त्याचा जामीन अर्ज अनेक वेळा फेटाळण्यात आला आहे। तो भारतात त्याच्या प्रत्यार्पणाविरुद्ध कायदेशीर लढाई लढत आहे। बँकेने दावा केला आहे की या सर्व आरोपींनी बँक अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करत कट रचला होता आणि बँकेचे नुकसान केले। पंजाब नॅशनल बँकेने जानेवारी 2018 मध्ये नीरव मोदी, मेहुल चोक्सी आणि त्याच्या सहकाऱ्यांविरुद्ध पहिल्यांदा तक्रार दाखल केली होती। या तक्रारीत त्यांच्यावर 280 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप करण्यात आला होता। 14 फेब्रुवारी रोजी अंतर्गत चौकशी पूर्ण झाल्यानंतर पंजाब नॅशनल बँकेने बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला फसवणुकीची माहिती दिली। अहवालानुसार हा भारतातील सर्वात मोठा बँकिंग घोटाळा होता। या प्रकरणात चोक्सी आणि त्याचा भाचा नीरव मोदी हे आरोपी आहेत। सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडी चोक्सीचा शोध घेत आहेत। या माहितीबद्दल तुमची मते आणि प्रतिक्रिया काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। दैनिक राज्य लोकतंत्र।